आ आ सेवितो हरस वाटितो अनेका सेवितो हरस वाटितो अनेका सेवितो हरस वाटितो अनेका सेवितो हरस वाटितो अनेका घ्यारे होऊन का रान भरी घ्यारे होऊन का रान भरी विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दानशूरदाता तोची एक दानशूरदाता विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान मनात जिवाई ठक्कर खंडावाला यांचा सत्कार कठीणचा टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचे. त्यांच्या सोबत आलेले पोलीस इन्स्पेक्टर लवके मॅडम यांचंही संस्थांतर्फे हार्दिक स्वागत. त्यानंतर आमच्या ठाकरेताई संस्थेवर खूप प्रेम असते, त्यांचंही संस्थेतर्फे हार्दिक स्वागत. अपर्णाताई घरते यांचंही हार्दिक स्वागत. तसेच संस्थेतर्फे शेतीचा सत्कार होत आहे. महंत विष्णूजी महाराज केंद्रे शास्त्री यांच्या हस्ते या मिसाळ साहेब या ऍडव्होकेट मिसाळ साहेब यांच्या हस्ते फेटा बांधून त्यांचा स्वागत सत्कार होत आहे. कृपया शेतीने त्याचा स्वीकार करायचा आहे.
जय भगवान जय भगवान जय भगवान जय ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर. आता आपल्या समोर व्यासपीठावर आदरणीय नारायण महाराज व आमचे संस्थेचे महान उत्तराधिकारी विष्णू महाराज आज आपल्याकडे पाहुणे म्हणून पोलीस इन्स्पेक्टर डोकेताई सरपंच गुणाताई ठाकरे देवीताई व आपण सर्व मातृपितो मातृदेव भव पितृदेव आणि भरपूर आचार्य पण आहे आचार्य देव आणि अतिथी पण आहे काही अतिथी उपाधी मिळाले हे सोहळ्यामध्ये लाखो लोक आपल्या आनंदी घेत असतात असाडीला 5-7 लाख होते आणि मी 50 वर्षापासून येतो असाडीला आणि आपली वारी पण जाते पंढरपूर तिकडे पण देवाची रुक्मिणी यात्रा ठरवणार आहे आणि मंदिर ज्ञानेश्वरचा त्या ज्याला एक गोविंद महाराज केंद्र त्याचे एक स्वप्न होता आणि स्वप्न आता साकार होणार आहे. वेळ लागली त्याच्या काळात पैसे पुढे नाही पण टेक्निकल गोष्ट असतो ते टेक्निकल पाळली पाहिजे कारण याच्या खाली हजारो नाही 5 मित्र आहेत 5 लोक राहिले काय आपली गोष्ट नाही घडेल म्हणून टेक्निकल बाबत आहे म्हणून असं करतो आणि 1 वर्षात पुरा करू शकतो नाही करायचं बरे वेळ लागेल त्याला तशी आपली माझी वय पण वाढते जेव्हा पहिला रचला होता तेव्हा आपली इच्छा होती 10 वर्षात पुरा होईल पण 10 12 झालं 12 मंदिराच्या जशी वेळ लागते तशी आपली वय वाढत असते कारण देवानी आपल्याकडून काम करून घ्यायचं असतं ज्ञानेश्वरनी आपल्याकडून काम करून घ्यायचा असतो म्हणून हे अशक्याच्या शक्य झाला आहे. 231 फूट विचार करा तुम्ही आणि इंद्राणीचं काठ आहे इंद्राणी म्हणजे आपल्या आईपासून मोठी आहे त्याच्या काठावर आहे आणि विष्णू महाराज रात्र दिवस पागलसारखा काम करते तिथे जातं ते गावाला प्रवचन हे ते करते पैसे मागावं लागत नाही आपोआप लोक तुमच्यासारखे देते पैशाचा भारतात तोटा नाही आहे आपला NKT थानावाला चॅरिटेबल अख्खा भारतात देते विदेशला पण देतो आणि कोणाच्याकडे घेत नाही आणि तरी कमी पडत नाही त्याचं कारण काय देवाची कृपा ज्ञानेश्वरची कृपा पांडुरंग विठ्ठलाची कृपा आणि देवाची कृपा आणि आईवडिलांचे आशीर्वाद हे तुमच्या सर्वांच्या सहयोगाने झालेलं आहे. हे 231 मी नाही केला देवानी केला आहे पण तुम्ही निमित्त सगळे झाला मग 50,000 दिला 5 रुपये दिला 25 रुपये दिला पैशाचं महत्त्व नाही भावनाचं महत्त्व आहे. तर आपला नारायण महाराजाचं आता प्रवचन ऐकायचं आहे त्याच्यानंतर विष्णू महाराजांचे प्रवचन आहे खास मी आलो आहे दरवर्षी येतो पण आज विष्णू महाराजा जानभोजन मी प्रवचन ऐकायला आलो आहे आणि आपल्या सर्ववर अशीच देवाची कृपा राहत राहावे आणि हजारोचे नाही भविष्यामध्ये असे रँक लागेल आपल्या मंदिरात की तुम्ही स्वतः बघणार कारण भरपूर माझे मंदिर आहे भारतात 5-5 लाख लोक येते दर शिवरात्रीला आणि अशी रँक लागते 3-3 किलोमीटर लागते ते सर्व देवाची कृपा आणि आईवडिलांचे आशीर्वाद. परत आपले सर्व अजून आता इथे आपल्याकडे मला माहीत आहे की अर्धा तास नंतर उभा राहायला जागा मिळणार नाही आणि शेवटपर्यंत अशी परिस्थिती होणार आहे. भविष्यामध्ये अजून आपला याच्यामध्ये जे जे लहान काम करायचे आहे ते पण देवाची कृपाने सगळे काम चालू आहे आणि आमचा मॅनेजर भारती तो पण मेहनत करत आहे ट्रस्टी लोक पण मेहनत करत आहे आणि मेहनत केली तर यश मिळतो. मला एवढं यश मिळालं अख्खा भारतात कोणाला मिळालं नाही आहे ते देवाची कृपा आणि ज्ञानेश्वर का आशीर्वाद. ज्ञानेश्वर कुठे मंदिरात नाही आहे खास ध्यान ठेवा इथे कुठेतरी बसले आहे आपल्या समोर पण आपला दिसत नाही कचरा असल्या बरं आहे. कदाचित नारायण महाराजा रूपाने पण होऊ शकतो कदाचित ते महिला आमचे इन्स्पेक्टर आले आहेत आज त्यांचा जन्मदिवस आहे त्याच्या रूपाने होऊ शकतो
कदाचित आमची माऊलीच्या रूपाने असतो, आमच्या पिताच्या रूपाने पण होऊ शकतो. पण माणसामध्येच देव आहे, देव कुठे मंदिरात नाही. आणि ज्ञानेश्वर तो 100% मी सांगतो आपले बरोबर आहे. मात्र आपल्या बघण्यासाठी डोळे साफ केले पाहिजे. आणि झालं. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की वसन कोणी करू नका घरात पण नको आणि बाहेर पण नको. भुरभुरपूर लोक मावा खात होते, आता देवाची कृपाने मावा आणि मसरी पण आमची महिला घसत होती. मी भरपूर सोडवले आहे. एवढी ध्यान ठेवा. तिसरी महत्त्वाची आहे, आपल्या मुलाला सरस्वती द्या. सरस्वती मोठी बेल, लक्ष्मी लहान आहे. सरस्वती आली की लक्ष्मीला यावं लागतो. सरस्वती आली की संस्कार येतो. पण भरपूर शिक्षण द्या पाहिजे. जेवढी शक्ती असली तेवढी भक्ती करा. तर जेवढी शक्ती असली शिक्षण आला की आपला समाज सदरवणार. आपला समाज सदर झाला की महाराष्ट्र सदरवणार. महाराष्ट्र सदर झाला की राष्ट्र सदरवणार. तर ह्यासाठी शिक्षणाची गरज आहे. आपण शिकलो नाही शिकलो परवा करू नका. माझ्याकडे 1.25 लाख विद्यार्थी आहे, मुली 50-60 हजार मुले आहे. त्याचप्रमाणे आपल्यावर ईश्वरची कृपा कशी राहणार, निर्वसनी असलो तर. आणि घराची स्त्री आहे ते लक्ष्मीच्या रूप आहे, त्याला असं ठेवा. आईवडील देवापासून मोठे आहे. आणि आईवडील देवापासून मोठे, मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे. जर मंदिरात आपला विडी सिगरेट पिता येत नाही तो घरात कसा पिता येतो मला सांगा बघू. आणि चौथी बात या ड्रग्सचा जमाना आला आहे. जेव्हापासून पोर्टवर अदानीच्या पोर्टवर 2 अब्ज रुपयाचा ड्रग्स आला तेव्हापासून महाराष्ट्र नाही भारतामध्ये अब्ज रुपयाचा ड्रग येतो. म्हणून आपले मुले शिकवायचे पण डोळे उघडे ठेवायचे. तर परत आपल्या सर्वांना देवाची कृपा राहावी. आणि शेवटची गोष्ट आहे, आपली 700 बेडची हॉस्पिटल देवाची, ज्ञानेश्वरच्या नावाची. तर तुम्हाला कोणालाही पेशंट पाठवा तर 1 रुपयाशिवाय बायपासची होतो, एन्जिओग्राफी होतो. आजूबाजूला कोण असला तर पाठवा. त्याच्यानंतर किडनीचे ऑपरेशन फोकट करतो आपण. मात्र त्याच्या फॅमिलीची किडनी असली पाहिजे. बाजारात आणून घेतला तर मी नाही बदलून देणार, पण नाही तर बदलून देणार. तर परत आपल्या सर्वांना आमचे नारायण महाराज, विष्णू महाराज, अन्य महाराज आलेले आहे आणि आपण सर्व आले भक्त मंडळ आपलं सर्वांना वंदन करतो आणि माझी शब्दाला विराम देतो. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. ले बेटा बाबा ले. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. हां बेटा एक मिनिट. या ठिकाणी बरोबर नसतानाही वारी कुठे उभी हवी या ठिकाणी नाना म्हणे केशव राजा वारी असावी म्हणून तब्येत बरोबर नसताना सुद्धा या ठिकाणी आले. आणि विशेष ऐका, शेवटचं वाक्य, आपली वेळ कमी आहे. इथे उजव्या साईडला इकडे बघा माझ्या हाताकडं या ठिकाणी द्वारका भागीरथी विश्वनाथ ओके पोलीस निरीक्षक आहेत ठाणेनगर. त्यांनी आपल्या आईच्या आणि वडिलांच्या स्मरणात त्यांना एक श्रद्धांजली असावी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाठे देवा. विठ्ठल महाराज वाठे देवा 29,036 उंचीचं भारतामधलं सर्वात मोठं शिखर. त्यांनी शिखरावर जाऊन आपल्या वारकरी संप्रदायाचा ज्ञानबा तुकाराम असा गजर करत तिथे हरिनामाचा झेंडा लावला. त्यांना पुरस्कार मिळाला. त्यांचं एकदा जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करा. 29,036 एक पोलीस डिपार्टमेंटला असून कल्पना करा तुम्ही, डिपार्टमेंटला अतिशय मोठ्या पदावर असून ते सर्व बाजूला सोडून थोरपणा परासा निजे आईची या ठिकाणी कृपा, वडिलांची कृपा आणि मुलगी या ठिकाणी नात्याने एक श्रद्धांजली असावी. आपण इतर श्रद्धांजली वेगळं करतो, पण रामकृष्ण हरी ज्ञानबा तुकाराम म्हणत एक वारकऱ्यांच्या मुलीने इतिहास जमा झाला. मी पुन्हा शिकला ताईला विनंती असेल, ताई की मंदिर सुद्धा 211 फूट हाईटचं आहे. या ठिकाणी 211 फूट हाईट आहे. नक्कीच या ठिकाणी तुम्ही मंदिरामध्ये आलात, कारण त्याच्यापेक्षा आज इथले तुम्हाला आशीर्वाद मोठे आहेत. अदृश्य रूपाने कोण कुठल्या जिल्ह्यातला माहिती सांगता येत नाही. जिल्ह्याच्या बाहेर वारकरी आहेत आणि ते या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये 7 दिवस त्यांच्या सहकार्याने आम्ही आनंद घेतोय. आणि त्याचा आनंद तुम्हाला मिळण्याकरता तुम्ही इथे या माऊलीच्या दारामध्ये आलात. आणि शेठच्या सोबत त्या आमच्या ठाकरे मॅडम असतील त्यांचे सर्व सहकारी, त्यांना संस्थांच्या वतीने धन्यवाद देतो. आणि आता सर्व वाचकांना विनंती आहे, आपले जे ग्रंथ आहेत सर्वांनी व्यवस्थित ठेवा. ते ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबा आहेत. आणि आता सर्वांनी व्यवस्थित करून या ठिकाणी पुढचं नियोजन आपल्या या ठिकाणी करायचं आहे. चला खोलीत बसू आपण आता. आता रूममध्ये जाऊ. आता लगेच 10 ते 12 या वेळेमध्ये
राज्य महंत मठाधिपती गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण विष्णूजी महाराज केंद्र शास्त्री यांचं सुंदर असं सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी होणार आहे. तरी सभामंडपात असतील आणि सभामंडपाच्या बाहेरील माणसांनी सर्वांनी आत येऊन बसायचे. सर्वांना नम्र विनंती. कीर्तनाला सुरुवात होत आहे. कृपया मध्ये येऊ नका. बसलेल्या सर्व ऐकणाऱ्या विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर बसायचं आहे आणि संस्थेतील सर्व महाराज मंडळींना तसेच विद्यार्थी मंडळींना गुरुजन मंडळींना विनंती आपण लगेचच कीर्तन सुरू करायचे. चला थांबा ते बोला पुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. वैकुंठवासी हरिभक्तपरायण गोविंद महाराज केंद्रे की जय. उद्या आता समाधीचं दर्शन घ्या मग. हां इथे झालं का बेटा? हां चला. तुझ्यासाठी मग आपल्या गाडीमध्ये नोटबुक आणलं आहे. हां. लय चांगलं आहे. इम्पोर्टेंट यस पोऱ्या लोकांसाठी घेऊन जा. दोनच मिनटं आमच्या बाहेर. माते पुढं बेटा. धन्यवाद. आपलं शूटिंग बनायला हां तर बुक द्यायचे एक बंडल किधर गया भारती अभी गाडी भी आहे चांगलं बांधून जाते. मी ते येत होता तेवढा त्रस्त शूटिंग घ्यायचं.
मुलांसाठी रोजच चालू त्याला मी 3.5 वर्षापूर्वी शब्द दिला होता त्याच्यात तो बिचारी गेली डायरी मध्ये लिहिलेलं आहे की आपलं उद्घाटन नांदीबाई यांचं करायचं मी परत ते अख्खा दिवस तिथे राहून आलो सगळं बघून आलो बघू का पहिली आधी बांधणारीच माणसं समजायचं हे काय बाबा हे म्हणजे तो आपण 12 महिन्यात पुरा करू तसं नाही करता येत ते टेक्निकल कोर्स असते काही करायला गेलो ना मग उत्तर सुद्धा होऊन जातं होऊन जायचं लई राहतं दिवस पालायचं असतं ते मेहनत करायचं स्वप्न आहे त्याची नाही देणारे भरपूर आणखी तुमच्या सगळे द्यायला स्वीकार येतो घेऊन करू काय एका ठेवून काय फायदा आपला त्याचा काम पाहिजे तर पैसे मिळतो आपल्याला तुमच्या सगळ्या समोर नाही देऊ जाते कुठे कुठे 1 लाख कुठे 2 लाख कुठे 5 लाख देते लोक आपल्याला न मागता देते खाली प्रोजेक्ट मध्ये किती टाकायचं प्रोजेक्ट मध्ये मला सांगा हे बांधा करू पट्टीला स्टॅपलर लागेल सिद्धेश्वर जय भगवान जय भगवान जय भगवान जय ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर तुम्हाला किचन दिला किचन दिला केला मैडम सर्व लोग समझ होते कि क्या दोष है कि कैसा हो सकता है तो भगवान करेगा हम क्या करेंगे ये सबका सबक के साथ भगवान ने कर दिया सपना था मगर सपना साकार हो गया स्वार्थ नहीं होता है अभी हम सोचेगा रुपया कमाने का तो नहीं होने वाला अपने को कोई स्वार्थ तो है नहीं पर जमीन का कितना फायदा होता है जमीन लेके रखा था उसका कितना फायदा होता है जमीन से बना दुसरं माझे जय हरी जय भगवान आणि जय भगवान इथे शेठजी आले तुम्ही कुठे आहे आमच्या तिथं कायम नाही कोण कोणाला तुम्ही कुठे म्हणलं शेठजी आलेत नाही इथं हा म्हणलं शेठजी आले तिथं मंदिरावर हे आवाज येत नाही का इथे काय दोन वेगळं आहे पण ते नाही म्हणत देतो आपल्याला एक नगरसेवक ते उपयोग नाही कारण तिथे काहीतरी असं 300 फूट सोडून ते पण आहे म्हणून तुमच्या हे सगळ्या वेगळ्या आहे फूट रेषा खाली पर्यायी व्यवस्था तेच आहे दुसरं काही नाही काहीतरी करून ते पर्याय झाले ते झाले भाडे तत्वावर घ्यावं लागेल कसं बोलत असेल तर बोलून द्या एक कोणतरी आला होता त्या काय झालं तो बोलला मी शोधा कोणाला तर दिलाय बघू माणूस तर चांगला आहे पण योग आला पाहिजे हम चहा सांगू इंस्पेक्टर चाय पिएगा नहीं मैं चाय पीती नहीं कुछ नहीं लहसुन को 2 टाइम खाना नाश्ता के साथ कोई पसंद नहीं तुझं नाव मी नगर जिल्ह्यातली नगर जिला कोणतं गाव राहुरी तालुका सध्याला श्रीरामपूर सेट आहे जिल्ह्याची माणसे आपली जिल्ह्याची माणसे व्यवसाय टाउनला आले आमच्या ठाण्याला ठाणा शहर मध्ये मोठा आहे इन्स्पेक्टर आहे माऊली ठाण्यामध्ये तुम्ही माझे मित्र आहेत मंदार जवळ एसी मला आता तुमची माझा 1.5 महिना झालाय त्याच्या नाशिकला महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये
MBA जिथं PSI ला training आता दिलं होतं तिथं. प्रमोशनवर गेले आता नाही प्रमोशन नाही प्लेनर पूर्ण झालं होतं 3.5 वर्ष तिथे झाले होते. आता API आहे प्रश्न नाही PI आणि कोणतं हे केलं आपण तिसरं? माउंट एव्हरेस्ट मुंडे नाही मुंडे हे आपला मंदिराचा उद्देश ज्ञानेश्वर समाधी आपली आहे, पण ज्ञानेश्वरी लोक आले समाधीचं दर्शन करणार, पण ज्ञानेश्वरीमध्ये काय काय आहे ते आपण संगमनेर मार्बलवर आखी मंदिरात लावली आहे आणि इथे सगळे वेगळ्या वेगळ्या लोकांना मूर्त्या मिळेल, दर्शन पण मिळेल. त्याचप्रमाणे अजून याच्यावरती हे मंदिराच्या आजपर्यंत कोणी वरती पोचला नाही आहे माझ्याशिवाय. सगळे लोक गेले पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा, पण मी एकदम वरती जाऊन बारीमधून बघितला इंद्राणी आणि हे पुरी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये आपण कोरली आहे आणि लोक आते वाचते, काही व्हिडिओमध्ये घेऊन जाते मोबाईलमध्ये, ते घरी घेऊन जावं आणि व्हायच्या ते ज्ञानेश्वरीमध्ये काय काय लिहिलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीला माऊली का बोलते? ज्ञानेश्वर तो मुलगा होता, पण माऊली बोलायचं कारण काय आहे की त्यांनी असं याच्यात ग्रंथमध्ये लिहिलं आहे की माणसामध्ये देव बघा. देव कुठे मंदिरात नाही आहे, मी बसला नाही बोलते, मी तुम्हाला जिकडे बघा तिकडे दर्शन करायला तयार आहे, पण तुमचे दर्शन तुमचे डोळे साफ असले पाहिजे तर मिळेल, नाही तर मिळणार नाही दर्शन आपलं. म्हणून असं अख्खा ज्ञानेश्वरी कोरली आहे टोटल असं मार्बलमध्ये. एक अध्याय कोरायला आपला 3 लाख रुपये लागले, एक अध्याय मार्बल वेगळा आणि लिवायला. हां लिवायला 3 लाख रुपये हां 3 लाख एक अध्यायाला. असे किती अध्याय होते? सगळे अध्याय आपण हे बघा चार बाजू कोरले, एक पाडा 2 मला 3 नाही. या बघा हे वैभव आहे ज्ञानेश्वरचा. हे ज्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली असेल, वाचली असेल ना, मनात घेतली असेल, त्याला कधी हात लांबावं लागणार नाही देवाची कृपाने. बघा काय बघा, हे सगळे ज्ञानेश्वर स्वतः करतो, मग आपला निमित्त बनवते. कळलं की नाही? आमच्या गोविंद महाराज केंद्राची एक भावना होती की मला लोकांना संदेश द्यायचे आहे. ज्ञानेश्वर स्वतः संदेश द्यायला येणार नाही, पण कोण ना कोणतरी निमित्त झाले पाहिजे. अध्याय 4था 5वा 6वा 7वा टोटल वरतीपर्यंत. आज नाही तो उद्या वाचणार, हो गॅरंटी मी देतो, कारण त्याच्याशिवाय मार्ग नाही तुम्हाला. वाचल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही. त्याच्याशिवाय तुम्हाला मार्गच नाही आहे. वाचल्याशिवाय वाचून मनन करा तर सुखी होणार. बाकी खाली ऐकायला निघून गेला काय मतलब नाही. त्या लाईनमध्ये उभे राहिले, दर्शन केलं, दर्शन काय करणार? दर्शन इथे माणसामध्ये करा ना तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला दिसणार देव. देव कुठे मंदिरात आहे? हे झोपलेलं ह्याच्यामध्ये देव दिसतंय. आता आमची नीती का असली हे बघा,
आहे ना. हे सगळे वैभव आहे ज्ञानेश्वरच्या. ज्ञानेश्वर बोलतो मला दर्शनात येऊ नको, हे वाच, हे वाच ने मनन कर, तर मला आनंद मिळेल. जय भगवान. मी पण कधी असं शूटिंग नाही घेतला, त्यांनी सांगितलं म्हणून, नाही तर मी पण नाही गेला. मला कुठे वेळ आहे. किती आमदार खासदार आले सगळे खालदार जाते, वरती चढत नशीब लागतो इथे वरती यायला पण. हां, मग त्याची इच्छा असली तर तुम्ही येऊन शकते. बाकी बोलून शकतो मी जातो आनंदीला, ज्ञानेश्वर ऐकली, आई वाचला, पण काय उपयोग नाही. हे बघा अजून ह्याच्यात लाईट बाईट असं येणार ना, नाही वाकायचं तर वाचेल. सगळे टेक्निकल भरपूर गोष्ट घडायची आहे. असं बघा मोबाईलमध्ये घेऊन जाते, आपला पण येते. जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय ज्ञानेश्वर, जय भगवान, जय ज्ञानेश्वर, जय भगवान, जय ज्ञानेश्वर, जय भगवान ज्ञानेश्वर, जय भगवान, जय ज्ञानेश्वर, जय भगवान, जय ज्ञानेश्वर. हे बघ, हे अशा 11 माळे आहे वरती, 231 फूटपर्यंत. आणि तिथे एक बारी आहे मोठी, ते बारीने आपण पाणी दिसते. आणि इंद्राणीच्या हां, तो बारी इथे इंद्राणी आहे. हां, नाही चढत नाही, पाणी दाखवतो, पाणी दाखवतो. याच्या पाणी आहे ना, आपल्या मंदिरात आला होता आता 50-60 कोटी वाईट झालं. हे इंद्राणी, हे इंद्राणी. लोक डोळे असं डोळेमध्ये पाणी टाकते. त्याच्या आता पाऊस आला ना, तर इथं पाणी इथे आला खाली, 50-60 कोटी खराब झाली. एक, 2, 3, 4. महाराज आहे ना, महाराज आता कीर्तनाला बसणार आहे. आपण चलो सोबत जायचं. चलो 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 बेटा. अरे कुछ जरूरत नहीं. खड़ा रहो, खड़े रहो. हाती घेतो, हाती तो कोणी ताई कुठे गेली? ती वर गेली.
Thank you.